आता त्याच्याकडे मोटरसायकल 70ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 पायात बूट खिशात 2-250 रुपये ते काल हरिपाठ करीन ते माझं मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली घरी नाही करते त्याला बाप नाही ना आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे लाल आले पोरं खरंय का खोटंय जोरात बोला खरंय का खोटंय आणि मग दारू पेर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा ए भिक्या का आला सुधरतील लहान पोरं पाहिजे बेटे सावधान आणि जोरात बोला आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी काय आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्टर कोण मम्मी काय पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या मम्मीला करेक्ट 4 गुरुवारचा प्रसाद या पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात घाबरायचं नाही जोरात बोला या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3 करेक्ट मोठ्याले पोरं नका बोल ए झापटचल लहान पोरं या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखा पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोरांनी बोलायचं नाही पुढचा प्रश्न पोरांनो 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची त्याचा बाप नालायक आहे का पोरगा बाप अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते मग आई मूर्ख का पोरगी आई काय मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे जोरात सांगा आई आणि एक ताकद जपून वापरा 2 भांडणापासून दूर राहा आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे मी सांगतो याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा कशातही पैसे घालू नका आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा लग्नांमध्ये सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला बिचारी ती छाती भरली उंची भरली वय भरलं सगळं तंतोतंत झालं पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातलं सांगितलं एवढंच मी मोडू शकते अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांढरंग भेटलाय एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला त्याला मदत करा महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही मी भात खात नाही वांग तू येऊच नको खाऊ नको त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटली आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली म्हणजे 12वीला तिचा मेडिकलला नंबर लागला आपल्या मुलीच्या कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका ही काळाची गरज आहे 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते तिची बुद्धी आर्टची नाहीये ती सायन्सची बुद्धी आहे पण कॅपॅसिटी नाही परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा सगळ्यांकडे हे मोबाईल आहे 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळून तुझ्या घरी का तमाशा आहे 5.5 नाव छापितो बावळ्याचा कशातही पैसे घालायचे पागलपणाचे लक्षण पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केली आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो 9 वार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन
घेतो वाढण्या नावली तो मुंडकी आता काय करता येड्याचा बाजार पैशात पैसे चांगले बसून लोक जेवत होते आम्हा किडा उभ्यानं जेवा तू लई श्रीमंत तर तोंडाने खायचं बंद कर ना एक लई पैसे ना हलकट नाही तर आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात कान फडली एकाला भातच सापडा ना ते ताटलीच घेऊन गेली चांगले गोल गुलाबजांबू होते त्यांच्या बापाचं काय केलं गुलाबजांबूच लांब कोला केला काय केलं त्या बापाचं आता गुलाबजांबू असा नाही राहिला अरे काय तुझ्या बापाचं गेलतं का काय होता ना चांगला गोल टपा टपा म्हातारी तोंडात टाकायचं गुतला म्हातारीच्या नागपुरीत गेलं म्हातारी गरज काय होती बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते मारली झक एकत्र राजा राणी राजा एवढा एवढी राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली थोडा दम घे त्याची पार कॅपॅसिटी समजा मोकळा बस दम खोडला त्यांना ते मोकळा भाई त्याला हसून तो डोळे त्याचे काही झाले मोकळा बस काय का मी आहे ना आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या तो येडेपणाची आशीर्वाद द्यायला भ्या वाटत होता लग्नातले 7 लग्न जुने आता एक नवीन पद्धत आली मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलं आता गेट तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आता 100ला झालाय त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी इतकी मेकअप लग्न कलवरी नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं अशा 4 पायऱ्या आहेत त्या तो 21 दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही पुळ्या बिळ्या काढून टाकणे मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पूर्ण केस मोकळे करायचे ते धुवून बिवून घ्यायचे केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची 3 टप्प्यात सेटिंग असतं एकदम पहिलं सेटिंग असायचं एक फुगा करायचा हा भाग इकडे खाली दाबायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मध्ये डोंगळा याला म्हणायचं पॉप आणि दुसरा एक भांगे ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची ती बोलताना वाटावर आली पाहिजे याला म्हणायचं देव याने आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या कलवरीने असं केलं नवरदेव घोड्यावरून फिरलं पाहता काय माहिती घोड्यानं नवर आणि त्याच्याकडे तो बँडवाला इकडे बरोबर लंग्स मध्ये एकदम शांतता प्रेत पेटवायचे आता बाहेर फुल बरसा जमलं की नाही बरं महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल आता हे राजकारणी काही टाका ना द्या पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं कधी आणलं आहे का स्वतः फिरायला नंदीवर पोऱ्या फिरायला उंदरावं आणि बायको फिरायला वाघावं
काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर, आणि बाप फिरायला पोऱ्या फिरायला उंटरावर, बाप फिरायला नंदीवर, आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून, आणि शंकर बिचारा नंदीवर बैला. मग शंकर पहिल्यापासून बैला होते. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली. गबस रड नको, आपली आई आली. गबस रड नको, आपली आई आली. तो मला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ऐका आता, हा गडी कसा झाला तयार? ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर खायचा. नंतर कोणता भाग पाहिजे? अंतर्भाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले बोर पटकन बोला. पप्पा तर मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावारी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आणारे बोर पटकन. पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस. हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध राहायचं कीर्तनाला. आपल्या सावध बसावं लागतं. चला. भगवान शंकराची पत्नी आहे, कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे, आणि राजा हिमालयाची दक्षची मुलगी आहे. ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर. शंकराची मेली बायको. देवी कशी तयार झाली? बाह्य भागात, नंतर अंतर्भागात. या शंकराची मेली बायको, तर ते काय रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही. डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. तो गडी जरा नंगाट होता. शंकरानं काय केलं? भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजन कुणाचं करतोय? आता करंट लागला माहिती तुम्हाला. सोपन मला सोपन. शंकराची मेली बायको, त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वी लय बायका मिळायच्या, म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठी जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याचं काय? आता बायका पर आपण खालून आणतो. नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का? ऐकायला सावध. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सगळं खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला? शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण या पठ्याचं खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवडून घालणं शंकराकडं. हा गडी ना गाठ. हा भजन करीत असल्यामुळे माणसंच माराना. माणसं मरण म्हणलं. वरच्याने मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? बरं, वर लाईन ना गाठ द्या. वर लई लफडेत मारा. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन, तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली, भागा चंद्र झाला, काळा नारद चुकला, चाला वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मिटिंग, खालून माणसं वर येईल का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भाजनात, त्यामुळे माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईल? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तलाक्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलो. तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होता कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण?
दिवस फिरले कोणचे? नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहणार नदीवर फिराय नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय, नाही तर 35 जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ, पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. यांनी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे, आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणलं तयार आहे मी. आता बायको पाहिजे म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही. ती कोणी उडायचं नाही, असं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा, असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नाकुनीच वर होईना, त्यानं 10 मन तापावला नाकुनी जास्त. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या अर्पार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच बाबाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय? शंकर नवरदेव झाले. पण नवरदेव डोळेच उघडे ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठे होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडे ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला, 13% पतसंस्था काढली, डीजे बेजे लावला, लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडे ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतकं लांब शर्ट, ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती, आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांब लचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ शर्ट चड्डी दिसायला इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताले शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर आहे का? जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, श्रीमंताला मदत करणं म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे, त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते? मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली, त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या घर सुंदर कपडे नाही, आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा असेल ना तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल.
आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय, त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली, बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय का, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला. आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देवे, याच्यात देवे. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळात पन्ना डोक्यातून काढून टाका. ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरा डोळे दाखवून, हा सगळा पागलपणा आहे. काशीला का लागायला झक मारा तू, काशीला जाणार रियाड पटन नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो. बावळत आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पार फोडील का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काढा गेला मर, तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बरं वाहिली निघली, हीच काशी झाली, काढा गेला काशी. मी अजून काशीला गेलो नाही मला आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ जाऊन येऊ शकतो, नाही जायचं, कामच काय जायचं. अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करायचं? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. माया बाबा की वाला काशी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे. याला किती सुंदर आहे तिसऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वर अडकू नाही, एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा, तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वर अडच नाही, आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल, फुल ट्रक भरली वरणाची. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वर जर असायचं नवरदेव कसा असेल. नवरदेव भूतांना म्हणला, तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा, गावात माणूस नाही राहिलं, आहे ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. ही लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची औलाद आहे. मला भूते शंकर म्हणले तुम्ही
नाही मागे जा. भूत म्हणजे आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात ना, एक कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून ही भंगार अवलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला आता शिका. 11वीला गेला टोन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, अंडरपेनला वा झालाय. काय गाजलं कळत तुला. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर वावळायची पाळी आली. वर ओळी ती नवरीची हत्या. पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, कल्ली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वरवाणीचं लुगडं घेऊ नाही बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. या कुंभ या शुभ्रवसा या वीरावर दडबडित करुणा या श्रीत पद्मासना या ब्रह्मा छत्रसार पंक्ती इंदुरेकर महाराज कीर्तन. आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.